मित्रांनो, तुम्हाला तुमची प्रोडक्टिव्हिटी ऑफ वर्क ही वाढवायची असेल 500 पटीने तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे। तर मित्रांनो, फ्लो या पुस्तकाचा सारांश भाग 2 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपण याचा भाग पहिला पाहिला नसेल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच करून ठेवा, कारण की असेच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्याद्वारे मिळत राहील। तर चला, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 3C पद्धतीने 500 पटीने आपली उत्पादकता कशी वाढवायची। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग पाहूया 3C पद्धतीने 500 पटीने उत्पादकता वाढविण्याचे विज्ञान। सर्वात आधी येते प्रवाही अवस्थेमागील विज्ञान। प्रवाही अवस्थेमागील विज्ञान मध्ये काय आहे तर अमेरिकन लेखक, पत्रकार आणि उद्योजक स्टीव्हन कोटलर यांनी आपली पुस्तक द आर्ट ऑफ इम्पॉसिबल यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रवाही अवस्थेदरम्यान तुमची शारीरिक आणि मानसिक क्षमता सर्वोच्च पातळीवर असते। तुमचा मेंदू दर सेकंदाला सर्वसामान्यपणे करतो त्यापेक्षा कित्येक पट जास्त विचार निर्माणही करत असतो आणि त्या विचारांवर सखोलपणे प्रक्रिया देखील करत असतो आणि ती देखील एकाच वेळी। जर तुम्ही दररोज केवळ 2 तास प्रवाही अवस्थेमध्ये फ्लो स्टेट मध्ये काम करू शकलात तर तुम्ही सर्वसाधारण आठवड्याला 40 तास सामान्य व्यक्ती करतो त्यापेक्षाही जास्त काम तुम्ही करू शकता। खरे तर शिकागो विश्वविद्यालयातील प्राध्यापक जेम्स ओ मेकन्सी आपल्या संशोधनामध्ये त्यांना असं आढळून आलेलं आहे की जर तुम्ही तुमच्या फ्लो स्टेटमध्ये घालवलेल्या वेळेला 15 ते 20% जरी वाढवू शकलात तर तुमची उत्पादकता जवळपास दुप्पटीने नक्कीच वाढेल। संशोधनात असेही आढळून आले आहे की प्रवाही अवस्थेदरम्यान आपल्या मेंदूच्या लहरींमध्ये तीव्रपणे बदल होत असतात। आपल्या सामान्य जागृत अवस्थेमध्ये आपला मेंदू उच्च वारंवारतेने बीटा लहरी निर्माण करत असतो। त्या उलट प्रवाही अवस्थेत म्हणजेच इन फ्लो स्टेट असताना ह्याच उच्च वारंवारतेच्या लहरी बदलून लघु वारंवारतेच्या अल्फा आणि थीटा लहरींमध्ये बदलत असतात। अल्फा लहरी म्हणजे 0.8 ते 12 हर्ट्झ तरंग लहरीच्या लहरी या दरम्यान आपला मेंदू शांत आणि निवांत असतो आणि आपले संपूर्ण लक्ष सध्या चालू असलेल्या कामावर केंद्रित असतं। हीच ती अवस्था आहे जिथे आपण कोणत्याही माहितीला सहजतेने जाणून घेऊन शोषून घेऊन त्यावर प्रक्रिया करू शकतो। जेव्हा तुम्ही या अवस्थेला 5 ते 10 मिनिटे टिकून ठेवता तेव्हा आपला मेंदू याच्याही पुढच्या पातळीवर जात असतो। ती पातळी म्हणजे थीटा अवस्था, जिथे 3 ते 8 हर्ट्झ तरंग लांबीच्या थीटा लहरी निर्माण होत असतात। ही अवस्था काहीशी तशीच असते जशी आपल्या झोपेच्या आणि उठण्याच्या जागे होण्याच्या जागृतावस्था दरम्यानची संक्रमण अवस्था असते। त्या पद्धतीने अवस्थांतर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत होणारे संक्रमण। तर मित्रांनो, मानवी मेंदूतील 5 प्रमुख लहरी कोणत्या आहेत तर त्याबद्दल आपण आता पाहणार आहोत। तर मित्रांनो, गामा 35 हर्ट्झ लक्ष केंद्रित करण्याची अवस्था, बीटा 12 ते 35 हर्ट्झ अशी ही अवस्था, अल्फा 8 ते 12 हर्ट्झ खूप निवांत आरामदायक अशी ही अवस्था, थीटा 4 ते 8 हर्ट्झ असणारी प्रवाही अथवा फ्लो स्टेट अशी अवस्था, डेल्टा म्हणजे 5 ते 4 हर्ट्झ स्लीप किंवा झोपेची अशी ही अवस्था। आता आपण ह्या पातळीवर तुमची स्मृती, शिकण्यासाठी शक्ती अथवा आकलन शक्ती, क्षमता, अंतर्ज्ञान इत्यादी आपल्या सर्वोच्च क्षमतेने कार्य करीत असतात। हीच ती अवस्था आहे जिथे अधिकतर वेळा सर्जनशील कल्पना सुचत असतात। अल्फा आणि थीटा अशा अवस्था आहेत ज्या प्राप्त करण्यासाठी सामान्यपणे सखोल ध्यान धारणा करावी लागते। तर मेंदूच्या लहरींबरोबरच फ्लो स्टेटमध्ये शरीराची जैव रासायनिक बदले देखील यामध्ये होतात, ज्याला न्यूरोकेमिस्ट्री असे म्हणतात। प्रवाही अवस्थेचा शरीराच्या जैव रासायनिक अभिक्रिया यावर देखील परिणाम दिसून येतो। आपला मेंदू 5 रासायनिक संकेतांना एकत्रित करून शरीरात सोडत असतो, ज्यांना नेरोपिनारिन, डोपामाइन, एंडॉर्फिन, एंडॉर्माइन आणि सेरोटोनिन आणि कधी-कधी ऑक्सिटोसिन असे सुद्धा याला
म्हणतात. जर जिज्ञासेपोटी तुम्ही यांना गुगल करून पाहिलात तर तुम्हाला कळून चुकेल की सामान्यपणे आपला मेंदू या संकेतांना रिवॉर्ड अथवा बक्षिसाच्या रूपात शरीरात सोडतो जेव्हा केव्हा आपल्यासाठी मजेदार, सुखकारक किंवा आनंददायक घटना, कृती, क्रिया, प्रसंग घडतात. आपल्याला चांगले वाटण्यासाठी हा स्त्राव संकेत शरीरात मेंदू सोडतो. म्हणजेच अशी कृती, क्रिया जी आपल्याला खूप चांगली वाटते, जेव्हा अशी कृती जेव्हा होते तेव्हा आपला मेंदू हे रासायनिक स्त्राव आपल्या रक्ताद्वारे शरीरात स्त्रवतो. प्रवाही अवस्थेमध्ये म्हणजेच फ्लो स्टेटमध्ये वरील सगळे 5ही प्रकारचे रासायनिक संकेत, स्त्राव यांचे एकाच वेळी निघणे या अवस्थेला सुखदायी, अर्थपूर्ण आणि शब्दशः व्यसनाधीन बनवण्यास कारणीभूत असते. म्हणजेच एकदा जर तुम्हाला ही सवय झाली की तुम्हाला कोणतेही काम करण्यासाठी प्रेरणेची, मोटिवेशनची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतःच काम करण्यासाठी उत्सुक, उत्साही व आतुरलेले असाल. परंतु प्रवाही अवस्थेमध्ये आपला मेंदू तुलनात्मकरित्या कार्यक्षम, शक्तिशाली होऊन काम करतं. हे जितकं सत्य आहे तेवढेच सत्य तथ्य हे सुद्धा आहे की अधिकतर लोक आपल्या कामाच्या वेळेतील केवळ 5% भाग ह्या प्रवाही अवस्थेत घालवत असतात. म्हणजे 40 तास आठवड्याला काम एवढं जर विचार केला तर त्याच्या 55% वेळ म्हणजेच 38 तास ते केवळ अनुत्पादित पातळीवर काम करून स्वतःला थकवत असतात. मग साहजिकच प्रश्न पडतो की असं का? तर याचे सर्वात मोठे कारण आहे अतिरिक्त माहितीचे ओझे आणि विचलित होणे. काम करायला बसलं न बसलं बॉसचा फोन येतो बैठकीसाठी, कधी इंस्टाग्रामवर मित्राने टाकलेला नवीन फोटो झळकत असतो असा संदेश येतो, तर कधी तात्काळ ईमेल, तर कधी कोणाचा संदेश. असं नको म्हणून आत्ताच तर फोन सायलेंट मोडवर करून बाजूला ठेवलाच होता की आपल्यासोबत काम करणारा सहकर्मी ज्याला कार्यालयीन नको त्या गप्पा गोष्टी करण्यात खूपच मजा येते तो येताना दिसतो. तुम्ही घरून काम करत असताना ज्याला आजकाल कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम हे ब्रीद मिळालेलं आहे, तुमच्या घरचे तुम्हाला काम सांगतायत, इतर गोष्टींची चर्चा करत आहेत. सांगायचा मुद्दा हा की हे जग आपल्याला विचलित करणाऱ्या गोष्टींनी भरलेले आहे. वेळेचे नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आलेले ॲप रेस्क्यू टाइम या कंपनीने 1500 कर्मचाऱ्यांवर केलेल्या संशोधन अभ्यास सर्वेक्षणात त्यांना असे आढळून आले आहे की प्रत्येक व्यक्ती सरासरी दर 6 ते 8.5 मिनिटांनी आपल्या स्मार्टफोनमुळे विचलित होत असतो. जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने सुद्धा अशा एका अभ्यासाअंती असा दावा केला आहे की इसवी 2000 नंतर सरासरी लक्ष ध्यान देण्याचा वेळ 33% कमी झालेला आहे. तर यामध्ये कासावीस होण्याची काहीही गरज नाही की आपण सर्वजण आपली कामं पूर्ण करण्यासाठी आपल्याला एवढा संघर्ष का करावा लागत असतो. तर मित्रांनो, चला तर मग आता पाहूया या संघर्षाला कमी करून आपण आपल्या कामात आपले 100% कसे देऊ शकतो. आपल्याला प्रवाही अवस्था प्राप्त करण्यासाठी 3C पद्धत कशी कामाला येऊ शकते, त्या 3C मेथड पद्धतीबद्दल आपण आता पाहणार आहोत. प्रवाही अवस्था प्राप्त करण्यासाठी 3C पद्धत तसं बघायला गेलं तर आधुनिक जगामध्ये सर्वांसाठी फ्लो स्टेट एक शक्तीचे वरदानच आहे. परंतु आधुनिक जगातील आधुनिक विचलनांना पार करणे थोडंसं जिकरीचं आहे, अवघड, कठीण आहे. परंतु न्यूरोसायन्स या विषयावरील जगभरातील संशोधनपर लेख, पत्रक यावर आधारित हे 3C पद्धत वापरून आपण ते साहजिक रीतीने पार पाडू शकतो. तर पहिला 3C, पहिला C आपले सभोवताल वातावरण यांना विचलन मुक्त करणे. पद्धतीतील पहिले इंग्रजी आद्याक्षर C आहे. त्याचा अर्थ होतो क्रिएटिंग डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट. अर्थातच आपले सभोवताल वातावरण यांना विचलन मुक्त करणे. दुसरा 3C, दुसरा C आदी मानवी माकड मेंदूला नियंत्रित करणे. या पद्धतीतील दुसरे इंग्रजी अद्याक्षर C आहे. याचा अर्थ होतो कंट्रोलिंग द मंकी माइंड. आदी मानवी माकड मेंदूला नियंत्रित करणे. आणि तिसरा 3C ज्ञानाने आकलन करणे किंवा संज्ञानात्मक सुधारणा करणे. 3C पद्धतीतील तिसरं इंग्रजी अद्याक्षर C आहे. याचा अर्थ होतो कॉनेक्टिव्ह
ऑप्टिमायझेशन, ध्यानाने आकलन करणे किंवा संज्ञानात्मक सुधारणा करणे. तर मित्रांनो, हा या व्हिडिओचा भाग आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की 3C पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने काम करायचे आहे. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.